तन्वी आणि राकेश बापट हे एका ग्रुपमध्ये आहेत, अनुश्री आणि विशाल हे एका ग्रुपमध्ये आहेत. तर या चार पैकी कोण विनर होईल? बिग बॉसला इमोशन्स कॅच करायचे होते, लोकांचे फॅन्स कॅच करायचे होते किंवा लोकांना दाखवायचं होतं की आम्ही बघा चांगल्या संघ चांगलं करतो. बऱ्याच ठिकाणी ती रील व्हायरल व्हायला लागली. स्वामींनी मला इथपर्यंत पोहोचवले आणि स्वामीच मला ट्रॉफी हातात देतील. बिग बॉसचा शेवटचा दिवस जवळ येतोय आणि सध्या फायनलिस्ट असलेले तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने आणि विशाल कोटयान हे चार टॉप 4चे मेंबर फायनलिस्ट आपल्याला मिळालेले आहेत. हा दीपाली सय्यद पण आहे, पण माझं प्रेडिक्शन असं आहे की आता या चारच्या नंतर दीपाली सय्यद घरातनं बाहेर येईल 100%. तुम्ही बघाच, रेवा तर घरातनं बाहेर गेलीच आहे, पण दीपाली सय्यद सध्या घरातनं म्हणजे बाहेर जाईल असं माझं प्रेडिक्शन आहे. पण या चारपैकी कोण विनर होईल हे आपल्याला वाटतंय, हे आपण बघायचं आहे. त्याच पद्धतीने दीपाली सय्यद का बाहेर जाईल हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. नमस्कार, मी सर्वेश, तुमचा यजमान, स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये. बिग बॉस संपत आले, शेवटला आले ॲक्च्युली. इंस्टाग्रामवरती जे यजमान ऑफिशियल माझं पेज आहे त्या पेजवरती मी व्हिडिओ जुने केले होते. त्या जुन्या व्हिडिओजवरती कमेंट्स यायला लागलेत की तू म्हटला होतास की बाबा ज्यावेळी फायनल जवळ येईल आणि त्यावेळी काही लोक आहेत जे लोक राहतील तर त्यांच्या सपोर्टमध्ये व्हिडिओ बनव, कारण मी खूप जास्त ट्रोल करायचो आधी. आणि त्यातलंच एक नाव म्हणजे अनुश्री माने. अनुश्री मानेवरती सगळ्यात पहिला मी बोलणार आहे वेल प्लेड. म्हणजे मी त्या रीलमध्ये पण बोललो होतो की बाबा अनुश्री जर चांगलं खेळली तर 100% तिला आपण सपोर्टमध्ये एक व्हिडिओ तरी नक्कीच करेल. आणि या व्हिडिओमध्ये मी तो शब्द पूर्ण करतोय की अनुश्रीला खरंच मान्य आपण केलंच पाहिजे की ती खूप चांगलं खेळली आहे. कारण तिचा गेम प्ले जो होता म्हणजे फिलिंग्स वगैरे न घालता फक्त गेमसाठी गेम खेळणं, हा जो तिचा पॉईंट ऑफ व्ह्यू होता, हा सुरुवातला आपल्याला नको वाटला. कारण सुरुवातला आपण थोडं इमोशन्समध्ये अडकलो होतो, किती कोण वाईट वागाले, किती कोण चांगलं वागाले वगैरे वगैरे. पण शेवटला आल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की बाबा गेममध्ये चांगलं वाईट काही नसतं, गेममध्ये गेम जिंकणं इम्पॉर्टंट असतं. आणि ते गेम जिंकणं जे आहे हे अनुश्री माने परफेक्टली करते. त्यामुळे त्यासाठी तिला हॅट्स ऑफ केलाच पाहिजे. आणि अनुश्री फायनलिस्ट तर 100% होऊ शकते. जिंकेल की नाही जिंकेल याच्यावरती सांगणं अशक्य आहे. कारण अनुश्री माने असं कॅरेक्टर आहे की जी अशी यू टर्न मारली. जेवढी लोकं तिला आधी शिवाय द्यायची, जेवढी लोकं तिला वाईट म्हणायची, जेवढी लोकं तिला ट्रोल करायची, माझंच उदाहरण घ्या, आज तीच सगळी लोकं तिच्या सपोर्टमध्ये एक करून यायला लागलेत. काय यायला लागलेत? कारण तिचा गेम प्लॅन आहे. तिने दाखवून दिले की बाबा गेममध्ये इमोशनलपणा किंवा चांगलं वाईट, चांगलं करणं वाईट करणं हे काही नसतं. गेम खेळणं गरजेचं असतं. मग ते कसंही खेळा, चोरी करून खेळा नंतर कसंही खेळा. पण या सगळ्या बाबतीत अनुश्री माने बाजी मारली आहे, ती पुढं आले, त्यात काय वाद नाही. दीपाली सय्यद बाहेर जाईल याचा काही म्हणजे हे मी का म्हणतोय, कारण दीपाली सय्यद हे कॅरेक्टर सुरुवातीपासून म्हणजे इट्स लाईक जे रिव्ह्यू वगैरे करायचे ना यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती, बऱ्याच ठिकाणी प्रत्येक वेळी दीपाली सय्यद घरातून बाहेर जाईल असं सांगितलं जायचं. म्हणजे ज्या नॉमिनेशनमध्ये दीपाली सय्यद असायची त्या नॉमिनेशनमध्ये कायम सांगायचे की दीपाली सय्यद यावेळी बाहेर जाणार. पण दीपाली सय्यद अजूनपर्यंत बाहेर गेले नाही. तिचा गेमही चांगला नाही असं नाही, पण आय थिंक मला असं वाटतं की तिचा गेम जास्त दाखवला जात नाही म्हणून तिचा गेम दिसत नाही आहे. आणि त्या कारणामुळं आय थिंक पब्लिकला वाटायला लागले की आता दीपाली सय्यद घरातनं 100% बाहेर जाईल. त्यानंतर तिचा गेम प्लॅन, गेमची तुलना बाकीच्यांच्याबरोबर जर करायला गेली तर दीपालीची गेम प्लॅन किंवा गेम स्ट्रॅटेजी अशी काही युनिक किंवा अशी वेगळी, अशी बघण्यासारखी अशी कधीच वाटलेली नाही आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रुपची नाही आहे. आता तुम्हाला माहीत असेल तन्वी, राकेश, अनुश्री आणि विशाल हे 4 लोक फायनलिस्ट आहेत. तन्वी आणि राकेश बापट हे एका ग्रुपमध्ये आहेत, अनुश्री आणि विशाल हे एका ग्रुपमध्ये आहेत. पण आता राहिली दीपाली सय्यद, ही कुठल्याच ग्रुपमध्ये नाही आहे. मग तिथं थोडासा ॲडव्हान्टेज कमी होतो की ते ग्रुप दोघं खेळतात आणि ही एकटीच सेपरेट पडते. त्यामुळे कदाचित ही घरातनं लवकर बाहेर जाऊ शकते. तिला कुठल्या ग्रुपचा सपोर्ट नाही मिळणार. कॉन्ट्रोवर्सी किंवा भांडण असं मोठं किंवा असं लक्षात ठेवण्यासारखं, जसं की अनुश्रीचं, रुचिताचं, विशालचं, आरबीचं, की बाबा ते लेडीजला झोपेतनं कसं उठवला किंवा कसा हात लावला, व्हॉट एव्हर इट इज, पण ते कॉन्ट्रोवर्शियल भांडण, लक्षात राहण्यासारखं भांडण असं तिचं कुठलंच कोणाबरोबरच झालेलं नाही आहे की जेणेकरून तिच्या त्या इश्यूमुळं, त्या भांडणामुळं, त्या गोष्टीवरती ठामपणे उभं राहिल्यामुळं लोकांच्या ती लक्षात राहिली असती. असं दीपाली सय्यद मॅमचं अजिबात कुठला विषय झालेला नाही आहे. त्यामुळं ती आय थिंक भरपूर लोक तिच्या कमेंटमध्ये तरी बोलत होती की बाबा ती का राहिली एवढं वेळ. बरेच लोक होती जी म्हणजे गेली घरातनं बाहेर, ती खूप जास्त डिझर्विंग होते दीपाली सय्यदपेक्षा. पण दीपाली सय्यद अजून देखील गेममध्ये आहे. तिचा गेम चांगला असू शकतो पण आपल्याला ॲज अ प्रेक्षक जास्त दाखवला जात नाही. आणि त्याच्यानुसार मी जे काय पॉईंट बोललो आहे ते मी बोलायचं ट्राय करायला लागलो आहे. काही म्हणजे हे नाही आहे, प्रॉब्लेम काही नाही आहे, ते चांगलेच खेळाडू आहेत, एवढे दिग्गज खेळाडू आहेत किंवा दिग्गज आपली अभिनेत्री आहे. पण वाटतं गेम प्लॅनच्या हिशोबानं बरेच असे कलाकार होते, बरेच असे कंटेस्टंट होते की जे खूप लवकर गेले. डिझर्विंगच्या बाबतीत बोलायचं गेलं तर दीपालीपेक्षा तरी 100% डिझर्विंग भरपूर लोक होती गेममध्ये जी की घरातनं बाहेर गेली. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा की दीपाली सय्यद आतापर्यंत गेममध्ये आहे तर ती
कुठल्या बेसिसवरती त्याला ठेवलं गेलं आहे, तिचा गेम खरंच चांगला आहे का, आणि जर आहे तर तो प्रेक्षकांना का दिसला नाही किंवा का प्रेक्षकांना दाखवला नाही हा तिचा जो गेम होता. तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा की दीपाली सय्यद जर आहे तर तिच्या म्हणजे ती जर नसती तर तिच्या जागी कोण तुम्हाला आवडलं असतं, आत्तापर्यंत शोमध्ये कोण म्हणजे राहायला थांबलं असतं तर आवडलं असतं, हे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बाकी 2 दिवस राहिले तर बिग बॉसचे, किंवा 1 दिवसच म्हणूया आपण, कोण जिंकतं याच्याकडे तर लक्ष 100% लागलेलं आहे. माझं काय, तुमच्या सगळ्यांचं पण लागलं आहे. पण तुम्हाला काय वाटतं की तन्वी, राकेश, अनुश्री, विशाल या चौघांचंच म्हणेन, कारण दीपाली सय्यद मॅमना मी याच्यामध्ये म्हणजे माझ्या प्रेडिक्शननुसार नाही पकडत, या चौघांच्यापैकी कोण वाटतं, कारण असे 4 धुरंधर शेवटला राहिलेत ना की त्या चौघांच्यापैकी प्रेडिक्शन करणं जरा अवघड आहे. त्यातल्या त्यात थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल बोलायचं झालं, कॉन्ट्रोवर्शियल म्हणता येत नाही, पण तुम्हाला माहिती आहे गेल्या वेळी सूरज चव्हाणला जिंकवलं गेलं की बाबा तो गरीब आहे, किंवा असं लोक म्हणतात कमेंट सेक्शनमध्ये वगैरे की तो गरीब आहे आणि बिग बॉसला इमोशन्स कॅच करायचे होते, लोकांचे फॅन्स कॅच करायचे होते, किंवा लोकांना दाखवायचं होतं की आम्ही बघा चांगल्या संघ चांगलं करतो, म्हणून सूरज चव्हाणला जिंकवलं गेलं असं भरपूर ठिकाणी म्हटलं गेलं. तसंच कुठंतरी आता ठिणगी पडायला लागली की श्री स्वामी समर्थ यांचे भक्त आहेत राकेश बापट, आणि बऱ्याच ठिकाणी ती रील व्हायरल व्हायला लागली की स्वामींनी मला इथंपर्यंत पोहोचवलं आणि स्वामीच मला ट्रॉफी हातात देतील. तेव्हा अशी एक रील खूप व्हायरल व्हायली आहे. त्यामुळे कदाचित होऊ शकतं असं मला नाही माहिती, कारण तुम्हाला माहिती आहे बिग बॉस जे आहे ते लोकांच्या भावना कॅच करतात, जे लोकांच्या भावना असतात तेच ते करायचं ट्राय करतात, कारण त्यांना ऑडियन्स पाहिजे. त्यामुळं असं होऊ शकतं. स्वामी समर्थांचे भक्त आहेत त्यात काय वाद नाही आहे, समर्थांना मीही मानतो, पण एक सांगायला तुम्हाला एक स्ट्रॅटेजी अशी असू शकते, कारण ते मग असं पीकवरती नेऊन मग स्वामी समर्थांचे जेवढे भक्त आहेत किंवा जेवढे सगळे लोक आहेत ते सगळ्या लोकांना बिग बॉसचे फॅन बनवून घ्यायचं होऊ शकतं, लक्षात ठेवा. आणि होईल असं मला वाटतं देखील. तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. बाकी आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.